पोलीस स्टेशनमधनं नोटीस आल्या, घाबरू नका. तत्काळ ही पावले उचला. बऱ्याचदा किंवा बऱ्याच जणांना पोलिसांकडून किंवा पोलीस स्टेशनमधनं नोटीस आली की माणूस घाबरून जातो. परंतु CRPC 41A किंवा आत्ताच्या नवीन कायद्यानुसार BNSS कलम 25 नुसार जी नोटीस येते ती नोटीस येणे म्हणजे अटक होणे नाही, तर उलट तुम्हाला तुमचे म्हणणे मांडण्याची एक संधी असते. चला सोप्या भाषेत समजून घेऊया की नोटीस काय आहे आणि अशा वेळी काय करायचं. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. जेव्हा एखाद्या विरुद्ध किंवा एखाद्या व्यक्तीविरुद्ध असा गुन्हा दाखल होतो की ज्यामध्ये 7 वर्षापेक्षा कमी कालावधीची किंवा कमी शिक्षेची तरतूद आहे, तेव्हा पोलीस त्या व्यक्तीला थेट अटक करत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या अर्नेश कुमार ह्या जजमेंटनुसार आणि नवीन कायद्याच्या नियमानुसार पोलिसांनी आधी संबंधित व्यक्तीला चौकशीची किंवा चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस देणं बंधनकारक आहे. तीच ही नोटीस असते. ह्या नोटीसचा मुख्य उद्देश असा असतो की तुम्हाला गुन्ह्याच्या चौकशीबाबत पोलीस स्टेशनला बोलवणे, तसेच ह्या चौकशीत किंवा पोलीस तपासात तुम्ही सहकार्य करावे अशी अपेक्षा पोलिसांची असते. जर तुम्हाला अशी नोटीस आली तर काय करायचं? ज्यावेळी पोलीस स्टेशनमधनं वगैरे अशी एखादी नोटीस येईल त्यावेळी पहिल्यांदा ती स्वीकारा. ती नोटीस शांतपणे वाचा. नोटिसीवर कोणत्या गुन्ह्याखाली म्हणजेच कलमाखाली गुन्हा दाखल आहे, कोणी केला आहे आणि तुम्हाला चौकशी कामी कधी हजर राहायला सांगितले आहे ते नीट तपासून घ्या. सदर नोटीस मिळताच चांगल्या वकिलांशी संपर्क साधा. त्यांना नोटीस दाखवून कायदेशीर सल्ला घ्या. नोटीसमध्ये दिलेल्या तारखेला आणि वेळेत पोलीस स्टेशनला हजर राहा. जर काही कारणास्तव तुम्हाला त्या दिवशी जाता येत नसेल तर तुमच्या वकिलांमार्फत लेखी कळवून वेळ वाढवून घ्या, पण पोलीस स्टेशनकडून आलेल्या नोटीसीकडे दुर्लक्ष करू नका. चौकशी कामी हजर राहिल्यानंतर पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे द्या. तुमच्याकडे तुमच्या बाजूने काही पुरावे, उदाहरणार्थ फोटो, चॅट्स, कागदपत्र असतील तर ती पोलिसांना दाखवा. यामध्ये तुम्हाला अटक कधी होऊ शकते? जोपर्यंत तुम्ही पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहात तोपर्यंत पोलीस तुम्हाला थेट अटक करू शकत नाहीत. परंतु जर तुम्ही नोटीस येऊनही पोलिसांसमोर हजर झाला नाहीत, जर तुम्ही तपासात सहकार्य करण्यास नकार दिला किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर अशा परिस्थितीत पोलीस न्यायालयातून परवानगी घेऊन किंवा योग्य कारणांची नोंद करून तुम्हाला अटक करू शकतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नोटीस आली
याचा अर्थ तुम्ही गुन्हेगार आहात असा होत नाही. कायद्याची प्रक्रिया समजून घेऊन योग्य पावले उचलली तर कोणत्याही अडचणीशिवाय या सर्व प्रक्रियेला सामोरे जाता येते. त्यामुळे घाबरू नका, कायदेशीर सल्ला घ्या आणि तुमची बाजू अत्यंत शांततेने मांडा. अशीच जनहितार्थ माहिती मिळवण्याकरता आम्हाला फॉलो करा.